झालेले आहेत आणि त्या निमित्ताने गेली म्हणजे 1975 म्हणजे गेली 45 वर्ष झाली आपल्या गावामध्ये हा पुण्यतिथीचा उत्सव होत असतो आणि आजचा हा पुण्यतिथीचा उत्सव 46वा आहे. मग आजपर्यंत महाराजांची जी सेवा करत होते असे आपल्या गावातील पंचक्रोशीतील महान संत, महान कीर्तनकार असे हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबू महाराज गुडसूरकर यांनी गेली 25 ते 30 वर्षापासून इथं सेवा समर्पित केलेली आहे. आणि मागच्या वर्षी बाबू महाराज हे वैकुंठवासी झाल्या कारणामुळे ही जबाबदारी, ही सेवा आता माझ्या वाट्याला आलेली आहे. बाबू महाराजांचे आपल्या गावामध्ये बरेच नियम असतात महाराज. तर आपल्या इथं दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये काल्याचा नियम आहे 20-25 वर्षापासून. तर आता बाबू महाराज तर पंचतत्वामध्ये विलीन झालेले आहेत. मग त्यांच्या पश्चात आपल्या गावातील त्यांच्या जागचा पहिला नियम आहे महाराज हा. तर आजपर्यंत जी काही बाबू महाराजांनी आपल्याला सेवा दिलेली आहे त्याचं एक ऋण म्हणून, कृतज्ञता म्हणून आपल्याला त्यांना श्रद्धांजली समर्पित करायची आहे. तर तुम्हाला एक सूचना देतो, सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं टाकायचं आहे. सर्वांनी उभे राहा. 2 मिनिट मौन पाळून आपल्याला महाराजांना श्रद्धांजली समर्पित करायची आहे. ओम शांति. विठ्ठल 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 विठ्ठल. 25 वर्ष अगोदर महाराज आपली ही भूमी ही सामान्य भूमी नाही महाराज. आपली वाढवणाची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. मग कोण आहेत नारायण महाराज ढोबळे महाराज? कोण आहेत आपल्याला माहिती आहे का? संत हे कधीही ओळखू येत नाहीत महाराज. संत हे कशी असतात? कोणतेही संत मी संत आहे आणि येऊन माझ्या पाया पडा म्हणतात का? बर, पाया पडा म्हणणारे खरे संत आहेत का? बर, संतांची ओळख काय आहे महाराज? काय आहे ओळख? पांढरे शुभ्र कपडे घालणं, फेटा घालणं. बर बर, ही झाली संसारिक संत. बर, साधू कोणाला म्हणावं? भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत. काय? दाढी जटा वाढवलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या टपोऱ्या माळा घातलेल्या आहेत. कशामध्ये? गळ्यामध्ये. यांना संत म्हणावं का? नाही महाराज. अहो, हे झालं बाह्य स्वरूपाचं लक्षण. काय? अहो, वरून भगवा झालेला आहे आणि अंतरी काय काम क्रोधाने वश्य झालेला आहे. त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना, त्याला साधू म्हणू नये. मग साधू कोणाला म्हणावं? सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. मला जीव
त्याची म्हणा दया त्याची म्हणा सर्वभूती एकनाथ महाराज साधूचं लक्षण सांगतात महाराज. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ही सृष्टी एका जनार्दनी संत नित्य साधे आत्महित सर्वाभूती समदृष्टी तोची साधू ही सृष्टी. या पृथ्वी तलावरती या सृष्टीमध्ये साधू तोच आहे ज्याला सर्व भूतांप्रती दया आहे. काय महाराज? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो रंगले गांगले जासे मान जो आपुले जे का रंगले गांगले जासे मान जो आपुले तोच पाथो रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर देई. काय संत कोणाला म्हणाव साधू कोणाला म्हणाव महाराज? वाळवंटामध्ये कोणाचं की मूल महाराज काय माहित नाही महाराज. एकदम विचित्र अवस्थेमध्ये सापडलेलं मूल ते हृदयाला लावलं कोणी? एकनाथ महाराज. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर. सर्वाभूती दया. काशीहून गंगाजल आणलं महाराज. रामेश्वरला जायचंय. वाळवंटामध्ये तडफडत पडलेलं गाढव आहे महाराज. आता मरणार आहे
देवाचं गंगाजल कोणाच्या मुखात महाराज? गाढवाच्या मुखामध्ये टाकलं. कोणी? एकनाथ महाराजांनी. याला म्हणावं काय? दया. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया. मग साधूंना कसं ओळखायचं महाराज? बर, साधूंना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत. दिसायला तर एकदम माणसासारखेच महाराज, पण त्यांना माणूस म्हणता येत नाही. अहो, दयाच्या अंगामध्ये दह्यापासून लोणीही निघतं आणि ताकही निघतं. दोघांना समान म्हणायचं का महाराज? बर, दोघांनाही समान विकायचं का एका मुलाने? दह्याची या अंगी निघे ताकलोनी. दयाची अंगी निघता कलोने. दयाची अंगी निघता कलोने. दयाची निघता लोणी. दयाची निघता लोणी. दयाची अंगी निघता कलोने. दयाची अंगी निघता कलोने. दयाची दह्याची या अंगी निघे ताकलोनी. एका मोले दोन्ही मागू नये. शाण्या माणसानं तर मागणी महाराज. काय काय? दह्याचाही आपलं ताकाचाही भाव एकच आणि लोण्याचाही भाव कसं जमतंय महाराज? तूप किती कसं रुपये किलो आहे? 600 का 700? आणि ताक जावा फुकट घेऊन जा. होय महाराज, ताकाचे उपकार तरी करा विठ्ठल विठ्ठल. पृथ्वीची या पोटी हिरागार गोटी. दोहींची समसाठी करू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये हिरेही सापडतात आणि गारगुटीही सापडतात महाराज. दोघांना समान पाहायचं का? नाही. बर, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. आकाशामध्ये चंद्रही आहे आणि तारेही आहेत. दोघांना समान पाहायचं का? तारे लहान आहेत, चंद्र मोठा आहे. बर, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहींसी समान भजू नये विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला जर साधू ओळखता आला, तुमचं काम झालं महाराज. तुम्हाला तिथं देवच भेटला महाराज. मग देवाला इतरत्र शोधायची गरज नाही. मग आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय मागतात देवाकडे? आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागणी केलेली आहे महाराज. मागणी. आता संतांची मागणी कशी आहे आणि आपली मागणी कशी आहे? संत काय मागतात आणि आपण काय मागतो? संत देवाकडे काहीही मागत नाही. हा संतांचा स्वभाव आहे. आणि देव मागणाऱ्याला कधीच देत नाही. आणि जो कधीच मागत नाही त्याला भरभरून दिल्याशिवाय राहत. हे दोघांचे स्वभाव महाराज. आणि स्वभाव हा असा गुण आहे महाराज. स्वभावाला औषध आहे का? नाही महाराज. जित्याची चाल मिळाल्याशिवाय जात. आता आपली वेगवेगळी प्रकारची स्वभाव आहे. देवाचा स्वभाव वेगळा, संतांचा स्वभाव वेगळा आणि तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसांचा स्वभाव वेगळा. आता स्वभाव महाराज तसा स्वभाव जात नाही. एका गावामध्ये महाराज एक आपल्याकडे केसावरती विकण्यासाठी येतात बघा.
सुया घ्या, बिबे घ्या, फुगा. काय? सुया, पिना, फुगे कशावरती महाराज? केसावरती. अशी विकणारी बाई आपल्या आईसोबत, आईने एक टोपलं घेतलेलं आहे आणि मुलीने एक टोपलं घेतलेलं आहे. आणि तिनं काय केलं? आई वरच्या गावामध्ये गेली आणि मुलगी खालच्या गावामध्ये. काय? केसावरती वस्तू विकण्यासाठी. तिथं गेल्यानंतर त्या साम्राज्याचा जो राजा होता तो घोड्यावरती बसून त्या आपल्या साम्राज्याची सैर करत होता, पाहणी करत होता. आणि ती जी मुलगी होती महाराज इतकी सुंदर पण गरिबी महाराज. काय? जसं एखाद्या उकंड्यावरती तुळशीचं झाड उगावं तसं महाराज. काय? दिसायला इतकी सुंदर पण गरीब घरची होती. आणि तिला पाहिल्याबरोबर राजाला ती काय मुलगी आवडली. आता राजाला मुलगी आवडल्यानंतर त्याला वाटलं की हिच्यापेक्षा अजून सुंदर मला मुलगी मिळणार नाही. त्याचं लग्न व्हायचं होतं महाराज. मग त्यानं काय केलं? मुलीला विचारून बघावं म्हणला. आणि त्या मुलीजवळ गेला आणि काय, तू इतकी सुंदर आहेस आणि मला काय करायचे, तुझ्याबरोबर लग्न करायचे. आता ती मुलगी आजकालची कलियुगातली नव्हती बरं का. जर कलियुगातली जर असती तर लगेच तिथं लग्न आणि व्हॉट्सअपवर बाबाला मेसेज पाठवली असती. काय? बाबा माझं लग्न झालेलं. पण ती जुन्या काळातली होती. ती काय म्हणाली, तुमचं सगळं बरोबर आहे, ठीक आहे, पण आई वडिलांची मान्यता मिळाल्याशिवाय मी काहीही लग्न करणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? आई वडिलांना विचारावं लागेल. तो राजा म्हणाला, अगं मी राजा आहे, राजा संपूर्ण साम्राज्याचा राजा आहे. माझ्याबरोबर तुझं लग्न जर झालं तर काय होईल? तू माझी राजाची राणी होशील, तुला खूप सुख आणि समृद्धी मिळेल, ऐश्वर मिळेल. तरीही ती काय म्हणाली, नाही, आई वडिलांनाच बोलावं लागेल. शेवटी कंटाळून तो राजा तिच्या झोपडीमध्ये आई वडिलांकडे गेला आणि म्हणाला, तुमची मुलगी मला आवडलेली आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं. आता आई वडिलांना कोण असंही वाटतं, समोरून जर सोयरीक आली आणि तू ही राजाची सोयरीक म्हटल्यानंतर तयार झाली, मुहूर्त ठरला, सुंदर अशा पद्धतीने लग्न झालं आणि त्या गरीबाच्या, त्या दुर्बळाच्या कन्येचं लग्न झालं. रात्रीतून ती राजाची राणी झाली महाराज. किती? ते एकच रात्र महाराज. आता काय महाराज, हे रथामध्ये बसून मिरवणूक निघाली. पूर्वीचे लग्न महाराज मोठे खूप दिवसाचे असते, आताचे लग्न नाही महाराज. आणि कोरोनातले तर विचारूच नका बरं का. नाही 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 नाही, कोरोनातल्या लग्नाचं विचारूच नका तुम्ही. मी आताचे सांगतो. आताचे सकाळी ढामढूम, दुपारी टामटूम आणि रात्री सामसूम. विठ्ठल विठ्ठल पूर्वीचे खूप दिवसाचे लग्न असायचे, 5-5 दिवसाचे, 7-7 दिवसाचे लग्न असायचे. मग लग्न झालं, रात्रीतून राणी झाली आणि एके दिवशी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठरला. आणि सत्यनारायणाच्या दिवसामध्ये पूजा झाली आणि त्या राजाच्या बहिणीनं काय केलं, आणि वहिनीला नाव घ्यावं लागेल म्हणली. काय काय? नाव नाव नाव, उखाना उखाना. तिकडं मागे नाव म्हणजे कळतं का? नवऱ्याचं नाव, नवऱ्याचं. आता गरीब घरची होती, मोठ्या माणसामध्ये बसून सवय नव्हती, काहीच तिचा व्यवहार काही माहीत नव्हता, लाजली थोडंसं. नाही नाही, मी नाव नाही घेणार म्हणली. आता ती ननंदच महाराज. नाही नाही नाही, असं कसं नाव घेत नाहीस? आता ननंदचा जाब महाराज. आता ती घाबरली पोरगी आणि ठीक आहे म्हणली, नाव घेते म्हणली. आता मला सांगा, ती कोण आहे? राजाची राणी आहे. राजवाड्याला, राजघराण्याला शोभेल असं तिनं नाव घ्यावं की नाही महाराज? तिनं नाव घेतलं ऐका. गरम गरम दूध मोमोसाय, गरम गरम दूध मोमोसाय, राजाची राणी नाव घेते, भाकर वाढ गे माय. काय झालं मला? अहो, राजाची राणी झाली पण भिकार पण सोडलं का? यालाच म्हणतात राज याची कांता, काय भीक मागे, मनाची अजून सिद्धी पावे. किंवा एकनाथ महाराज म्हणतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दरिद्राची. हा झाला तिचा स्वभाव गुण महाराज. तुका म्हणे स्वभाव कर्म, काही केल्या न सुटे धर्म. तिचा स्वभाव काय होता महाराज? रोज ह्या गावातून त्या गावामध्ये कुठं भाकर वाढायची,
म्हणजे पोट भरण्यासाठी ती फिरणारी, मग तिथं राजाची राणी झाली, भिकार पण सोडलं का नाही विठ्ठल 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 बर, हा स्वभाव आहे संतांचा की कधीच मागायचं नाही. अहो तुकाराम महाराजांचं सोडा, तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या घराण्यामध्ये कधीही कोणीही कोणाला मागितलेले नाही. ही परंपरा विश्वंभर बाबापासूनची आहे. तुकाराम महाराजांच्या 8व्या पिढी अगोदर मूळ पुरुष जे आहे ते विश्वंभर बाबा आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाचा त्यांच्या घराण्यामध्ये पाया रोवून दिलेला आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आणि ही परंपरा बोल्लोबांकडे आली, म्हणजे तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे आली. आणि बोल्लोबा आयुष्यभर पंढरीची वारी केली, पण कधीच पांडुरंगाकडे काहीच मागितले नाहीत महाराज. मग एके दिवशी कनकाई माता म्हणाल्या की तुम्ही सारखंच पंढरीला जाता आणि मला देखील पंढरी पाहायची आहे. काय भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. आपल्या पतिदेवाकडे मागणी मागू लागली आणि मलाही त्या विठुरायाची नगरी पाहायची आहे, पंढरी पाहायची आहे. कनकाई मातेने हट्ट केला आणि हट्टा शेवटी बोल्लोबांनी काय केलं, कनकाई मातेला घेऊन पंढरीला गेले. आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथं असं झालं, अगोदर बोल्लोबांनी दर्शन घेतलं. बोल्लोबा जेव्हा गाभाऱ्यामध्ये जातात तेव्हा पांडुरंग परमात्मेची मान खाली आहे महाराज, झुकलेली आहे. कोणासमोर? बोल्लोबांसमोर. कारण त्यांच्या घराण्यामध्ये इतकी भक्ती झालेली आहे, पण कधीच मागितलेलं नाही. संपूर्ण घराण्याचं ओझं माझ्या डोक्यावर आहे म्हणले. कोण? पांडुरंग परमात्मा म्हणाले, बोल्लोबा काहीतरी मागा, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी करा, काहीतरी मागा, तुमचं ऋण आहे माझ्यावरती. कारण भक्ती केल्यानंतर देव महाराज उगाच कोणाला देत नाही, घेतो तेव्हा देतो. अगोदर घेतो, काय घेतो? आपला निस्सीम भाव घेतो आणि त्याला मग त्याचे कोड पुरवतो. मान झुकलेली आहे. बोल्लोबा म्हणतात नाही, तुला ओझं झालं तरी चालेल, पण मी काही मागणार नाही. बाहेर आले, कनकाई मातामध्ये गेले. आता कनकाई मातेच्या समोर देखील भगवंताची मान खाली झुकलेली आहे. आता कनकाई मातेच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. घराण्यामध्ये इतकी भक्ती झाली, पण एक दुःख आहे. कशाचं दुःख आहे? पोटी संतान नाही. पांडुरंग परमात्मा म्हणाला, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा कनकाई माता म्हणाल्या की मला माझ्या पोटी संतान हवंय. हे मागितल्याबरोबर पांडुरंग परमात्मा म्हणाले की तुझी ही मनोकामना पूर्ण होईल, आणि आपली मान वर केली महाराज. आता बोल्लोबामध्ये पाहतात तर काय पांडुरंग परमात्म्याची मान वर झालेली आहे. हा काय चमत्कार म्हणले. आताच मान झुकलेली होती माझ्यासमोर आणि बायकोसमोर मान वर झाली. मध्ये गेले, कनकाई मातेला विचारलं, सांग काय मागितलंस का? कनकाई माता म्हणाल्या, हो मागितलं. काय मागितलं? पुत्र प्राप्ती होय म्हणून मागितलं. बर, पुत्र मागितलंस ना, मग परत एक अजून मागणी कर. काय? पुत्र द्यायचाच असेल तर तो कसा दे? तुझा दास असला तरच पुत्र दे. महाराज काय? पुत्र द्यायचा असेल तर हरिभक्त दे, हरिदास दे, नाहीतरी मी वांज राहिलो तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल आणि अशा बोल्लोबांच्या पोटी 3 रत्न जन्माला आले, सावजी, तुकाराम महाराज आणि बोल्लोबा महाराज. ही परंपरा आहे. अनेकदा भगवंतांनी तुकाराम महाराजांना मागा म्हणून विनंती केली, पण तुकाराम महाराज भगवंताला काय म्हणतात, अरे माझ्या वाडवडिलांनी कधी मागितलं नाही चुकून, मग मला मागण्याचा अधिकार आहे का? माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय? माझ्या वडिलांची मिरासी आहे, कधीच काही कोणाला मागायचं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काय आमची रीत आहे? काय आमच्या घराण्यामध्ये विश्वंभर बाबा पासून कोणी कोणाला मागितलं नाही, म्हणून मी देखील मागणार नाही. जेव्हा भगवंताने खूपच हट्ट केला तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की देवा
खूपच तू म्हणत आहेस माग माग माग, मग द्यायचंच असेल तर तुला काय दे? हेचे दान दे गा देवा, हेचे दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, 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 तुझा विसरण तुकाराम महाराज भगवंताकडे काय मागतात? हेच दे, काय दे? हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. माझ्या जीवनामध्ये कधीच तुझा विसर पडू नको महाराज. देवाकडे काय मागितलं? देवालाच मागितलं. गुण गायीन आवडी, हीची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा. तुकोबा, तुम्हाला धन पाहिजे का? न लगे. तुम्हाला मुक्ती पाहिजे का? न लगे. आम्हाला मुक्ती लागत नाही, आम्हाला धन लागत नाही, तर काय दे? संत संग देई सदा. आम्हाला काय? संतांचा सहवास दे, संतांची संगती दे. आणि त्याच्या पुढे मागतात तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला मोक्ष नको आहे देवा, आम्हाला परत परत जन्माला यायचं आहे. काय? मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हाला युगायुगामध्ये जन्माला यावं लागतं, म्हणून आम्हाला मोक्ष नको. तुका म्हणे गर्भवासी, आम्हाला सुखानं गर्भवासाला घाल. तेव्हा भगवंत म्हणतात, तुकोबा, तुम्हाला गर्भवासाला घालायचं आहे. बर, मग कोणता जन्म तुम्हाला पाहिजे? कोणता पाहिजे महाराज? इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. तुकाराम महाराज म्हणतात, याची जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही. हा जो मानव देह आहे ना, हा फार दुर्लभ आहे महाराज, फार दुर्लभ आहे. मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका.
जन्माला आल्यानंतर, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आम्ही जन्माला येऊ, पण त्या जन्मामध्ये जर आमच्या मुखामध्ये हरिनाम जर नसेल तर तो जन्म आम्हाला नको आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात जन्माला यायचं आहे, परत परत जन्माला यायचं आहे, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथला जो सुख सोहळा आहे हा स्वर्गात देखील नाही. जन्माला यायचंय, मानव देहामध्ये यायचंय. मग अजून एक प्रश्न आहे, राक्षसाच्या पोटी यायचं आहे का? कोणाच्या पोटी यायचं आहे? देवा मला जन्माला घाल, कोणाच्या घरी जन्माला घाल? अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात हरी दासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पुढच्या जन्मामध्ये मला जर जन्म जर तू देत असशील तर कुठं दे? हरिदासाच्या घरामध्ये दे. संतांच्या घराण्यामध्ये मला जन्म दे. का? संतांच्या घरामध्ये हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळाल्यानंतर काय होणार महाराज? शिकवावं लागणार नाही गळ्यामध्ये टाळ घालण्यासाठी, शिकवावं लागणार नाही माळ घालण्यासाठी, शिकवावं लागणार नाही हरिपाठामध्ये नाचण्यासाठी. हरिदासाच्या घरामध्ये जन्म मिळाला. जन्मल्या बरोबर गळ्यामध्ये काय? माळ महाराज. माळ कशाची माळ? तुळशीची माळ. आणि कसा याच्या घरामध्ये जन्माला आल्यास? खाटकाच्या घरात छुरी काय म्हणतात त्याला? हातामध्ये काय? ते कापायचं सुरी. सुरी
हरिदासाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर हातामध्ये टाळ आणि खाटकाच्या कसायाच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर हातामध्ये सुरी महाराज. हा फरक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला जन्माला घालायचं असेल तर हरिदासाच्या घरामध्ये जन्माला घाला. फरक असा आहे, बालपणापासूनच त्याला महाराज वळण लागतं. बालपणापासूनच घराण्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही आजपर्यंत घडलेलो आहे, आजपर्यंत माझ्या मध्ये जेवढी काही भक्ती आहे ती कोणामुळे आहे? माझ्या वाडवडिलांमुळे आहे. का? परंपरा फार महत्वाची आहे महाराज. मर्यादा, परंपरा, रीत फार महत्वाची आहे. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये 8व्या पिढी अगोदर पासून पंढरीची वारी होती. विश्वंभर बाबांनी घरामध्ये देऊळ उभारलं होतं महाराज. त्यांना स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली होती देहूमध्ये. आज 3च ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी स्वयंभू आहेत महाराज. एक पंढरपूर, दुसरं ठिकाण आहे देहू आणि तिसरं ठिकाण आहे पिंपळनेर महाराज, निळोबारायांचं. या 3च ठिकाणी भगवंताच्या स्वयंभू जागृत मूर्त्या आहेत. मग ती तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये देवळामध्ये जी मूर्ती होती ती विश्वंभर बाबांना सापडलेली होती महाराज, आमराईमध्ये. त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलेलं होतं, मी आमराईमध्ये तुळशीच्या बागेमध्ये आहे. आणि विश्वंभर बाबांनी जेव्हा ते खोदकाम केलं तेव्हा त्या 2 मूर्त्या सापडल्या. त्यांनी विधिवत त्यांची प्रतिष्ठापना केली आणि पुढच्या पिढीला काय मार्ग दाखवला महाराज. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावी. तुझी चरण सेवा साधण्यासाठीच पुन्हा पुन्हा मी जन्माला येईल. मग रोज तुकाराम महाराजांना काय त्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी लागायची, त्या स्नान संध्या करावी लागायची, पूजा अर्चा करावी लागायची. तुकाराम महाराज अगोदर महाराज कट्टर संसारिक महाराज. मग इकडे परमार्थाकडे केव्हा वळाले? जेव्हा वडिलांचा आधार गेला, जीवनामध्ये एका पाठोपाठ दुःख आले, तेव्हा सत्याच्या शोधामध्ये निघाले आणि सांगितलं, आपला हा घराणा साधा नाही, आपला हा घराणा वारकरी घराणा आहे. या घराण्यामध्ये काय ती परंपरा जोपासलीच पाहिजे, समाजासाठी कार्य केलंच पाहिजे, धर्मासाठी कार्य केलंच पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराजांनी काय संसाराला मागेच टाकलं. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि परमार्थाला लागले महाराज. जेव्हा तुकाराम महाराज एकाच्या घरी, एकाच्या शेतामध्ये राखायला गेले महाराज ज्वारी, तेव्हा भजनामध्ये इतकी विदेही दशेला प्राप्त झाले, संपूर्ण पक्ष्यांनी ते खाऊन घेतलं. त्या शेतकऱ्याने तुकाराम महाराजांना मारलं. मारून देखील जे होणार होतं त्याच्यापेक्षा 5 पट धान्य तिथं झालं, पक्ष्यांनी खाऊन देखील. आणि तो आलेला मोबदला जो आला त्या धान्यापासून तुकाराम महाराजांनी काय केलं, जे जीर्ण झालेलं आपलं देऊळ होतं आपल्या वाडवडिलांचं, त्या देवळाचं काय केलं महाराज, जीर्णोद्धार केला, नवीन मंदिर बांधलं. याला म्हणतात परंपरा जोपासणं. मग आपण काय करत आहोत संतांच्या घराण्यामध्ये जन्माला येऊन महाराज? आपण काय करत आहोत संतांच्या गावामध्ये जन्माला येऊन? याचा विचार केला पाहिजे माणसाने. का? अहो आता वडिलांची रीत जाणत असो, मागे वडिलांनी जे काही केलं ते पुढं चालू ठेवलं पाहिजे माणसांनी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी.